प्रवीण वडशील वड नक्की ना, नीट वड, नीट वड. येऊ कवी असा वड काढ, वड वड. एक नंबर भाई. आता खोललाय आपण, आपल्याला पकडता येत नाही, प्रवीणला दाखवणार. याच्या आतमध्ये आपण बांधले आतडे आणि आतडे आपण एकदम असे कपड्यात बांधले जेणेकरून ना ती संपणार नाही. आणि त्याला रस्सीने आपण खाली टाकायचं. हे सोडायची कशी? टाक वर ना खाली. नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओला सुरुवात करतो. कुठे आलोय माहिती आहे का आपण? सायस्तेमध्ये प्रवीणच्या गावाला. मी प्रवीण आणि दिनू काय करण्यासाठी आलोय ना तर तुम्हीच बघा. या बघा, चांगली बांध. हे सुट्टा नाही फक्त दिनूचा जुगाड आहे. नाही रे खेकडे पकडायचा. आणि इथे हे जे पाणी आहे ना याच्यात आपण खेकडे पकडणार. मस्त पाणी, असं जास्त उंच नाही आहे, कमी आहे, म्हणजे एवढंच असायला पाहिजे. आता खाली कोण उतरणार नाही, वरूनच असं जाळ टाकायचं आणि वरूनच पकडायचा. बघूया किती भेटत आहेत ते. बघा तुम्ही पण, सगळं दाखवतो तुम्हाला कसे पकडायचे. आणि ही नवीन आयडिया आहे. हे दिनू जाळं आहे ना, हे जाळं आहे. आणि ह्याच्या आतमध्ये आपण बांधले आतडे आणि आतडे आपण एकदम असे कपड्यात बांधले जेणेकरून ना ती संपणार नाही. आणि त्याला रस्सीने आपण खाली टाकायचं. बघूया किती भेटत आहेत ते. नाही माझं मंडळी, हे बघा, हे आपलं रेडी झालंय. आता हे जाणार पाण्यात आणि बघूया किती येतात ते. प्रवीण टाकतोय बाबा, आमचा मेन माणूस आहे पकडणारा, कारण आमका पकडू घेत नाही. प्रवीण एकटाच पकडणार. गेल्या वर्षी 25 पैकी 15 घालवलं आणि 10 भेटल्या फक्त. गेलंय पूर्ण पाण्यामध्ये. आता पकड दिनू मी रे काय. आता असंच ना 5-10 मिनिटं थांबायचं. मग वर कशी राहणार? काय वर त्याच्यानंतर ते भेटेल. हे वरती नाही राहायला पाहिजे, एकदम खाली जायला पाहिजे. आतडी आतडी पण, आणि आपण खाली जाऊ का? टाक आतडी जरा जाऊन दे. चल टाक. हे बघ मासा आले ते का? टाक रे. जे कसा काय असं ती येत बाहेर. इकडनं बाहेर येते, तिकडनं लय येतं. टाक खाली. लागला ना व्यवस्थित टाक प्रवीण. जमिनीक लागला. जमिनीक लागू गावा. लागला पण ती जागा बरोबर नाही. त्याच्यावर बांध डायरेक्ट. आतडे दे. लावड्या तू सगळ्यांना दाखवशील. मी आतडे प्रवीण आता आतडे बांधणार आहे. बघा, काय नाही मंडळी, लाज नाही बाळगायची. खेकडे पाहिजे, आम्ही कुर्ल्या म्हणतो, तुम्ही काय म्हणता सांगा. तर बिंदास बांधायचं, असं काय नाही. कोंबडी खातो ना, मग आतडी पण खायची नाही, बांधायची. आतड्या पण खातात छे, आम्ही नाही खात. भरपूर जण खातात, हे काय नाही. हे बघा, प्रवीण आपला पक्का गाववाला आगरी माणूस आहे. बांधू का काहीतरी त्यात तू आता हाताना धरूचा लागेल. प्रवीण भेटतील ना? भेटणार नक्की. तू उन्हात नाही येऊ का होतं, ऊन लागता. नेनू भेटती ना तुझ्या इथे गिडक्या? काय माहिती आता. नाही रे, काय नाही छे, फसला गेम. ते राहता वरच टेकायला पाहिजे रे खाली. मासे भेटले असते भरपूर, मासे लय यार. तू बांध, नीट बांध. बरे ताटली आणते तर. ताटली कसली? ताट जेवत असता. ताट घेऊन काय करायचा? त्याच्यावर फडकं बांधलं असतं. फडकं बांधून ठेवायला खाली वल मारून. काय बोलतो? आणि आतडी आतमध्ये टाकायची. आतडी ना, पीठ नाही तर फरसाण टाकायला. मग ते आतमध्ये जाऊन अडकले. पण ते का आतमध्ये जावचं लागतं ना. होल पाडायचं. अबे अजून बांध. हे इकडे तसंच आहे. अरे प्रवीण नेणार तुझी ती. आपली गाडी बघा तिकडे लावली, दिसतंय का तुम्हाला? ते बघा प्रवीण बाबा, एकतरी कुर्ली काढ, दाखवू व्हिडिओत. काय काय कुर्ली काय भेटली नाही मंडळी. एक बारको मासो भेटलो. काय करूया, का सोडूया का ठेवूया? सोडून दे प्रवीण. हे पिशवी काय फाडतं जरा. हे बघा, एक मासा फक्त भेटला. हा बघा, काय करूया, याला सोडून देऊया का? जा चल, दिले तुला जीवदान. पिशवी सोडून टाक तर येते.
भूक लागली ती घेऊन जाणार. एक पण नाही. हे बघ तिकडे मासे आहेत. आता प्लॅन चेंज झाला आपला. आता मासे तरी पकडूया. ती पाडून घेऊन जाते. गे पडली पडली ती बाई. ह्याला मस्ती एवढी आहे ना. अक्कल नाही तुला. ती गेली खाली. काय माणूस आहे अरे. आणि काठीच खाली काढून टाकली डायरेक्ट. ए बांध आता गिडकी, नाही तर तुका खाली टाकीन ना. 70 रुपये देऊन आतडे आणलंय. म्हणजे त्या का मी मुंबईवालं दिसलं. जागा चेंज केली आता. तिकडे काय भेटत नव्हतं म्हणून आता आपण आलो इकडे. इकडे पण झाडीच आहे, पण जास्त रिस्क नाही. आम्ही थांबलो इकडे आणि इकडे एक टाकलं आहे जे भांडं होतं ते. आणि ही काठीवाली आहे ती इकडे टाकली आपण. बघूया दिनूच्या मशीनला लागतंय का प्रवीणच्या दांड्याला लागतंय. बघूया थोडा वेळ आपण वेट करूया, त्याच्यानंतरच ते समजेल. तोपर्यंत थोडासा चिल करू. हे कुठे आहे माहिती आहे का जागा? ही पूर्ण जंगल आहे. हे रामेश्वराचं मंदिर आहे तिथे, शिव मंदिर. तर हे 40 आहे. बौद्धवाडीला येणारा रोड आहे ना, तिथून आतमध्ये आल्यानंतर जवळच आहे. आम्ही बाईकने आलेलो माझ्या, त्याच्यामुळे जवळ पडला. हे बघू शकतो पूर्ण झाडी आहे. आसपास असं काहीच नाही आहे, हिरवळ. खाता खोललाय आपण. आपल्याला पकडता येत नाही, प्रवीणला दाखवणार. एक नंबर भाऊ. बघतोय कुर्ली पण आहे माहिती आहे का. तिला उलटी करून दाखवायचा होता तू. त्या आतमध्ये हात टाक ना. हॅलो, माझ्याकडून आहे आता. पहिली प्रवीणने काढली, ही मी काढली आहे. अजून दिनूच्या मशीनमध्ये एक पण नाही लागले. आपला जुना वस्त्राच काम करतोय. एक छोटी कुर्ली भेटली बघा. आपण ना ठेवणार नाही, सोडून देणार आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी पकडली ती. म्हणजे मी नाही, मला काय पकडता नाहीत बाबा. ही सोडूया आपण. ती सोडायची कशी? टाक वर ना खाली. मंडळी बघा, हे मंदिर आहे रामेश्वराचं मंदिर, शिव मंदिर आहे. भरपूर जुनं आहे बघा, भरपूर वर्ष जुनं आहे. प्रवीण किती वर्ष जुनं असेल? लाईट वगैरे पूर्ण आहे आतमध्ये प्रॉपर. आणि जबरदस्त मंदिर आहे. म्हणजे जुने असे असायचे बघा. जीर्णोद्धार त्याचं 11 नोव्हेंबर 1989 साठीचा 89 साली झाला आहे. आणि हे पुढे. आणि आपण चला फटाफट जाऊया. कुर्ला किती भेटल्यात माहिती आहे का? सांगणार नाही तुम्हाला. 2च भेटल्यात. बघूया, अपेक्षा करतो की अजून भेटतील. भेटल्या पाहिजेतच. बघूया. आपली गाडी कुठे आहे रे? होय रे, ढोरा आहोत वर. डोंगरा खाणूक चाललंस ना आता? लावलंस ना? किती ढोरा किती आहेत तुझे? 7-8 आहे. गाय किती आहेत? म्हशी किती आहेत? गाय 4 आहेत, पाड 4 आहेत. आणि बस म्हशी नाही. शेळ्या वगैरे काय? प्रवीण पॅन्ट काय फाटली तुझी? गाडीवरच असताना प्रवीणची फाटली पॅन्ट म्हणून. आणि माझीच आहे, प्रवीणची नाही. सॉरी, 350 रुपये प्रवीण देईल तेव्हा पॅन्ट ती रिटर्न घेणार मी. काय जंगल आहे. नाही, गाडी माझी फिरवून लावला ना काय कोणी? नाही नाही, एक नंबर वाटतो यार प्रवीण सीन तुझा. हे बघ. चला परत आपण आलोय आपण आपल्या जागी. कारण तिकडे काय नव्हतं. आम्ही बघितलं 2-3 होत्या कुर्ल्या, पण त्या काय भेटल्या तर नाही. 2च भेटल्या बस. आणि आता परत आपल्या जुन्या जागेवरती. गेल्या वर्षी पण आम्ही इकडे आलेलो. बघूया यार, आता तरी भेटू देत ना. एवढा आलोय, 1 वर्षाने एकदाच येतो आम्ही. थोडं तरी भेटून देत. गावच्या लोकांना काय वर्षभर भेटतच असतात. इकडे तिकडे जातात ना, जरा आपल्याला पण भेटू देत यार. प्रवीण एक गाणं घाल. भेटतील. एक खेकडा दिसताय म्हणजे आतमध्ये हाय. प्रवीणानं घातला नाही हात. आता पूर्ण बिळात हात घालून ना, डेंगे फक्त पकडला नाही, बाकी सगळा आतमध्ये आहे त्याचा. प्रवीण ओढशील?
ओढ नक्की ना, नीट ओढ नीट ओढ. येऊ कवी असा ओढ. काढ ओढ ओढ. एक नंबर भाई. हा भाई झाला प्रॉपर आगरी माणूस आहे. चला भेटली 5 झाल्या टोटल 5 ते 6 भेटलेत आपल्याला खेकडे. बस झालं एवढे. आता संध्याकाळ झाली 6 वाजून गेलेत. तर बस झालं एवढेच. व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना, नक्की लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. आणि ह्या ज्या युक्ती आहेत वारगाव दिनूगडच्या धुमकवाडीतल्या, त्याच्याने काय भेटलं नाही, पण ते त्यांच्याकडे ती पद्धत चालते आणि तिकडे भेटतात पण. तर ती पद्धत कशी वाटली सांगा आणि आमची पद्धत नक्की सांगा. बाय बाय.